मला काही होणार नाहीये, कारण त्रिनयना देवी याचं वरदान असलेली स्त्रीच तो ग्रंथ वाचू शकते असं त्या ग्रंथातच लिहिलंय. त्यामुळे मला काहीच होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. अहो, त्या ग्रंथामुळे मला एक आणखी खूप महत्वाची गोष्ट कळली आहे. कलियुगात त्रिनयना देवी याचं वरदान असलेल्या 3 जणी आहेत. ज्या 1.5 आणि 2 तपाच्या अंतराने जन्माला आल्या आहेत. ग्रंथात लिहिल्याप्रमाणे मी शेवटची आहे, म्हणजे मी त्रिनयना देवी आईच्या 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे. याचा अर्थ माझ्या आधी 2 जणी जन्माला आल्या, 5वी आणि 6वी मुलगी. त्यांना सुद्धा माझ्यासारखंच देवी आईचं वरदान आहे. आबा काय वाटतं तुम्हाला, कोण असतील त्या दोघी ज्यांना देवी आईचं वरदान आहे? देह धरूनी कर्म करावे, मोह फलाचा धरू नये. अगं असं काय करतेस? तुला मागे म्हणालो होतो ना, तुझ्यासाठी एक चांगला नवरा माग म्हणून. मागितलास ना? आबा आबा आबा, तुम्हाला माहिती आहे त्या दोघी कोण आहेत ज्यांना देवी आईचं वरदान आहे? आबा कोण आहेत त्या दोघी? सांगा ना, कोण आहे, कोणाला देवी आईचं वरदान आहे? म्हाताऱ्याच्या नाकातून रक्त येत आहे. काही केलं नाहीस ना तू? मला वाटलं तूच काहीतरी केलंस. केतकी नाश्ता. हो. बाबा कुठे आहेत? यांच्या जवळच आहेत आतमध्ये. आलो सर. कसे आहात तुम्ही? ठीक आहे. नेत्राशी जरा बोलायचं होतं म्हणून आलोय. अद्वैतच्या आजोबांना तुम्ही अजून भेटला नाहीयेत ना? नाही. शेखर आता घेऊन येत आहेत त्यांना. जरा दवाखान्यात जायचंय. काय झालंय त्यांना? नाही, फार नाही काही झालंय, थोडं बरं नाहीये. आबा मी पाणी आणते. घ्या ना. आजी, अहो, हे नेत्राचे आजोबा. आणि हे अद्वैतचे आजोबा. का सोडून आला मी? नेत्रा, मला नाही थांबता येणार इथे. मला निघावं लागेल. आबा, काय झालं? तुम्ही अचानक का निघालात? नेत्रा, मला निघायला हवं. मला नाही थांबता येणार. आबा, आपल्याला बोलायचं आहे ना, असं काय करताय? काय झालं? तुम्ही अचानक निघतायत? थांबा ना. आपण नंतर बोलूया नेत्रा.
नंतर बोलूया. आबा 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 काय झालंय? आबा 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 काय झालंय? बाळा, मला आता इथे नाही थांबता येणार. मला लगेच निघावं लागेल. बर मग मी गाडी तरी पाठवतो. नाही अद्वैत, त्याची खरंच काही गरज नाहीये. जाईन मी. हा बरं मी तुम्हाला बाहेर सोडायला येते. आपण बाहेर जाऊन बघूया. चला. नेत्रा बाळा, माझं ऐक ना तू. आपण नंतर बोलूया. हा, मला उशीर होतोय ना. येतो मी आता. मला खरंच उशीर होतोय. आबा नेत्रा काय झालंय ना अचानक? काहीतरी काम आठवलं असेल त्यांना. मलाही तसंच वाटतंय. साहेब ठीक आहे, आता जाऊ देत. साहेब, वरदान असलेल्या स्त्रियांबद्दल आबांना नक्कीच काहीतरी माहिती. आबा माझ्याशी बोलायला आले होते आणि असं अचानक निघून गेले. त्यांचं कधी तसंच महत्वाचं काम असेल म्हणून गेले असतील. काही काळजी करू नकोस, नंतर बोल त्यांच्याशी. आम्हाला हॉस्पिटलला निघायला हवं. सावकाश जा. बरं नेत्रा, मी जातोय बाबांबरोबर. एकटीने बाहेर जायचं नाहीयेस तू. भालचंद्र? हो, भालचंद्रच होता तो. आणि नेत्राचे आजोबा म्हणजे नेत्रा. पण बाबांना ब्लड प्रेशरचा त्रास कसा झाला अचानक? त्याला याआधी ब्लड प्रेशरचा त्रास कधीच झाला नाहीये. तू म्हणतेस तर काहीतरी संबंध असेल त्यांचा, पण तोच काय संबंध आहे आणि कसा काय संबंध आहे हे कळायला हवं ना आपल्याला. म्हणजे आपल्या या म्हाताऱ्याला तोपर्यंत जिवंत ठेवावं लागेल आपल्याला. थोडे दिवस जगू देत त्याला. नाही हा, तो मेलाच पाहिजे. माझी तर इच्छा आहे की आत्ता जाऊन त्याला मारावं, पण ते शक्य नाही ना, म्हणून थांबले. खूप दिवस वाट पाहिली मी. त्या नेत्राच्या आजोबांचा आणि त्याचा काय संबंध आहे हे मला अजिबात जाणून घ्यायचं नाही. पण मग विचार कसला करत होतीस? सांगितलं ना तुला, हे जे काही चाललंय ते जाणून घेण्यात मला अजिबात रस नाही आणि इच्छाही नाही. आपण जे ठरवलंय तेच करायचंय. तूच मारायचंस त्याला. तुला अनुभव आहे ना, म्हणून सांगितलं तुला. आणि हे काम जर वेळेत पूर्ण केलं नाहीस तर माहितीये मला आठवड्याच्या आत मारायचंय म्हाताऱ्याला, नाहीतर काय होईल. तुला काय वाटतं? म्हणजे राजाध्यक्षांच्या म्हाताऱ्याचा आणि बाबूशीच्या म्हाताऱ्याचा काय संबंध असेल? आणि जर या दोघांचा संबंध असेल तर मग नेत्राचा नक्कीच त्याच्याशी संबंध असणार काहीतरी. हा, काय झालं? अहो, तुम्हाला काही होतंय का? तुम्ही अजून जागे कसे? नेत्रा, आधी तुम्ही आत्ता काय करताय इथं? मी अद्वैत साहेबांसाठी कॉफी बनवायला जात होते किचनमध्ये, तर तुमच्या खोलीचं दार उघडं दिसलं. आले तर आजोबा जागे होते, म्हणून मग विचारायला आले त्यांना काही हवंय का. सॉरी आजी, तुम्ही झोपा. अहो, तुम्हाला आता त्रास होत नाहीये ना काही? नाही ना? झोपा. आजी, आम्ही येतो.
नेत्रा, तुम्ही मला विचारायचं ना, जेव्हा तुमचा अपघात झाला तेव्हा मी तिथे कशी पोहोचले, मी कसा तुमचा जीव वाचवला. मला ममता मावशी म्हणाल्या होत्या की तूच फक्त मला मदत करू शकतेस, त्याला वाचव, त्याच्या जीवाला धोका आहे, वाचवशील ना त्याला. त्या माझ्याकडे मदतीसाठी आल्या होत्या, पण मला तेव्हा त्यांच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. मी जेव्हा या घरात पहिल्यांदा आले ना, तेव्हा मला कळलं की ममता मावशी या जगात नाही आहेत. आणि मग मला काही कळेनासंच झालं, म्हणजे काहीच कळत नव्हतं. त्या माझ्याकडे का आल्या मदतीला? तुमचा माझा काही संबंध नसताना मला तुमचा संकेत का आला? शेखर साहेब मला इथे रक्षा कवच म्हणून का घेऊन आले? मला काहीच कळत नव्हतं. पण साहेब, त्या दिवसानंतर मला ममता मावशी या घरात अनेकदा दिसल्या आहेत. आम्ही बोललोय एकमेकांशी. जेव्हा हे घर सोडून जात होते ना, तेव्हा ममता मावशीने थांबवलं मला. त्या मला म्हणाल्या की नेत्रा, तू हे घर सोडून आत्ता गेलीस तरी तुला फिरून ह्याच घरात यायचंय. तुझं आणि या घराचं नातं आहे. नदीने आपला प्रवाह कितीही बदलला, नदी कुठल्याही मार्गाने गेली तरी शेवटी समुद्राशीच एकरूप होते, समुद्रातच विसावते. नदी आणि समुद्र एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. तुझं आणि या घराचं नातं नदी आणि समुद्रासारखं आहे. साहेब, तुम्हाला आठवतं लग्नानंतर आपण ममता मावशींना नमस्कार करायला गेलो होतो आणि मी तुम्हाला म्हणाले की वाकून नमस्कार करूया. तेव्हा ममता मावशी तिथे उभ्या होत्या. गेली कित्येक वर्ष ममता मावशी याच घरात होत्या. तुमच्यात जीव अडकला होता त्यांचा. आणि मग आपलं लग्न झालं, तुमचा मृत्यूयोग टळला आणि त्यांना मुक्ती मिळाली. पण आता आई नाही, आता ही आत्ता दिसली ती कोणीतरी वेगळीच बाई होती. ती बाई होती कोण? तू पाहिलंच नाही तिला? मला नाही माहित ती कोण होती. साहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही नेत्रा, मी टेन्शन नाही घेत आणि तूही घेऊ नकोस. पण ती बाई कोण होती हे आपल्याला कळायला हवं ना.
मी आहे तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत आहेस. हे जे काही रहस्य आहे ना नेत्रा, ते आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू. नाही, मी तुला म्हणालो होतो ना, मग मी त्यांना भेटायला गेलो होतो पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. आपल्याला कधी भेटतील ते? आपल्याला हवं तेव्हा ते भेटत नाहीत, त्यांना हवं तेव्हा ते आपल्याला भेटतात. बाबा हे असं नाही चालणार. आपल्याला हवं असेल तेव्हा, आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्याला त्यांना भेटता यायला हवं. अद्वैत, काय झालंय? बाबा, नेत्रा माझं रक्षा कवच होती, आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळा तिने माझा जीव वाचवलाय. पण बाबा आता तिच्याच जीवाला, बाबा नेत्राला काही होता कामा नये. मी तिला काही होऊ देणार नाही. मला कळत नाहीये बाबा, मी काय करू म्हणजे नेत्राचा जीव वाचेल. माझ्याकडे काही कसली दिव्य शक्ती नाहीये, मला देवीचं वरदान नाहीये. पण बाबा तरीही मी माझ्या नेत्राला काही होऊ देणार नाही. आणि म्हणून मला फक्त एकदा त्या साधूंना भेटायचं. पण काय झालंय काय? कसलं एवढं टेन्शन घेतलंस तू? काही घडलंय का? बाबा काही घडलं नाहीये, पण पुढे जाऊन काही घडू नये म्हणून मला हे सगळं करायचं. ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्ही मला आज ती जागा दाखवा जिथे तुम्हाला ते साधू पहिल्यांदा भेटले होते. मी तिथे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो. मी आलोच तयार होऊन. अद्वैत, मला पूर्ण विश्वास आहे आपल्या नेत्राला काही होणार नाही. तूच म्हणाला होतास ना, प्रेमात खूप ताकद असते. हीच ताकद, हीच तुझी तळमळ तुमच्यातलं प्रेम वाढवेल, तुमचा संसार फुलवेल. काय झालं? अशी इथे का उभी आहेस? काही नाही. नेत्रा, आबांचा विचार करत होते, बाकी काही नाही. तुम्ही निघालात? हो, आज एक महत्वाचं काम करायचंय. कसलं? आज मी त्या बुवांना भेटणार आहे ज्यांनी बाबांना हे सगळं सांगितलं. कशासाठी? नेत्रा, तुझं रक्षा कवच, तुझा बॉडीगार्ड म्हणून मी आहेच तुझ्यासोबत. पण मला या सगळ्यावर परमनंट सोल्युशन हवंय, म्हणून मी त्या बुवांना भेटतोय. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, एकटीने बाहेर जायचं नाहीस कुठेही. काळजी घ्यायची स्वतःची. आणि मी दर 2 तासांनी फोन करेन तुला. येऊ? मित्र, असं कसं निघू मी? असं काय करणारस मला? चेहऱ्यावरचं स्माईल कुठे तुझ्या? तूच म्हणतेस ना निरोप घेताना नेहमी हसतमुख असावं म्हणून. नाही, बोल ना. आबा, मला माहितीये मी तुम्हाला फोन करून त्रास देते आहे, पण मला खरंच राहत नाही म्हणून फोन केलाय. आबा, या घरात खूप विचित्र गोष्टी घडतायत. म्हणजे? तुम्हाला माहितीये ना, मला ममता मावशी दिसायच्या. आता मला घरात एक वेगळीच बाई वावरताना दिसते. कोण होत्या त्या बाई? मला नाही माहित, मी नाही कधी पाहिलं त्या बाईला. मला काहीच कळत नाही आबा. आणि त्यात तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय, त्याचाही मला त्रास होतोय. ऐका ना आबा, असं नका ना करू. मला सांगा ना, तुम्ही काय लपवताय ते. नाही ग बाळा, खरंच असं काही नाहीये. मी काही लपवत नाहीये तुझ्यापासून. आबा, नक्की काय झालंय? तुमचा आवाज का असा येतोय? हो बाळा, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस. कदाचित तुला त्या बाईचा भास झाला असेल. हवा, तुम्हाला माहितीये मला भास नाही होत. मला खरंच ती बाई दिसली होती. आबा, आबा सांगा ना मला. आबा, मी नंतर करते.
नाही, मी ऑफिसला नाही आता. 2 ते 4 साईट ऑफिसला असेल. नाही, मी परत ऑफिसला आल्यावर ठरवूयात आपण. तोपर्यंत तुम्ही कोटेशन्स मागवून घ्या. ओके. काय झालं? काय बघता? तुझ्या लॅपटॉप मध्ये त्रिनयना देवीचा फोटो. स्ट्रेंज. स्ट्रेंज तर आधी वागायचो मी तेजस. कुठलीच गोष्ट ऍक्सेप्ट करायचो नाही, कुठलीच गोष्ट समजून घ्यायचो नाही, कशावरच विश्वास ठेवायचो नाही. पण आता माझा विश्वास बसलाय. आणि जेव्हा आपल्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो तेव्हा हाच विश्वास कामाला येतो, कॉन्फिडन्स मिळतो. अद्वैत, मला खात्री आहे तुझा विश्वास जिंकेल. नेत्राला काही होणार नाही. पर बाबा, निघूयात आपण. ते बुवा तुम्हाला जिथे भेटले होते तिथे जाऊन बघूयात. अरे, मी प्रार्थना करतोय ते बुवा भेटू देत. आणि तिथे जरी कोणी नसेल तरी ती जागा कोणाची आहे, ते बुवा कुठे गेले असतील, आपण चौकशी करूया. काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल त्या बुवांपर्यंत पोहोचण्याचा. ठीक आहे, बघूया आपण. काय झालं? थांबलात का? हे अशक्य आहे. इथूनच पुढे जंगल सुरू होत होतं. अरे, आपण जिकडे गाडी पार्क केली तिकडेच मी गाडी पार्क केली होती आणि असं चालत आलो होतो. पण जंगल, ते जंगलात काही अंतरावरती बाबांचा आश्रम आहे. तो बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती आहे एरिया. इथे जंगल कधी होतं? काय? नाही रे, इथे होतं जंगल. बाबा, इथे जंगल नव्हतं कधीच. कसं शक्य आहे? मला व्यवस्थित आठवतंय इथे जंगल होतं. ते जंगलात बाबांचा आश्रम. ते देव नेहमी चांगल्या माणसाचीच परीक्षा घेतो. रुपाली, तुला माहितीये, पद्माकर राजाध्यक्ष म्हणजे भला माणूस असं म्हटलं जायचं त्यांच्या काळी. नेहमी सगळ्यांना मदत करायचे. कंपनीतल्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे द्यायचे. सगळ्यांच्या अडी अडचणीला उभे राहायचे. अगदी निर्मळ मनाचे आहेत. एकदा कंपनीतल्या कामगारांची घरं पडली, बिचारे अगदी रस्त्यावर आले. तर यांनी स्वतःचा खर्च करून त्यांना त्यांच्या हक्काची घरं बांधून दिली. आणि म्हणूनच वाटतं की ज्या माणसानं एवढ्या माणसांची घरं वसवली त्या माणसाच्या बाबतीत देव असा का वागतो? खरंय आई. इंद्राणी, अगं सावकाश. काय काय झालं? मी उचलते. आज जे काही घडलंय ना, माझं डोकंच काम करत नाहीये. बाबा, ते जे व्हायचं ते होऊन गेलंय. त्याच विचारात नका राहू. पुढे काय करता येईल ते बघायला हवं. अरे अद्वैत, मला खरंच काही सुचत नाहीये. आपण बुवांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेऊया. अरे, पण आपण पोलिसांना सांगायचं काय? त्यांना कसं इन्व्हॉल्व करायचं? नाही, या सगळ्यात पोलीस आपली मदत नाही करू शकत. बुवांची इच्छा नाहीये तुम्हाला भेटायची.
मी हेच सांगितलं सकाळी अद्वैतला. आपल्याला भेटायचंय तेव्हा आपल्याला बुवा भेटणार नाही, त्यांची इच्छा असेल तर बुवा भेटतील. पण हे सगळं किती भयानक आहे. म्हणजे मी बुवांना अशा ठिकाणी भेटत होतो जी जागा अस्तित्वातच नाहीये. हे सगळं अविश्वसनीय आहे. पण मग आता काय करायचं? कसं भेटायचं त्या बुवांना? काय झालंय? तू तू घाबरली काय एवढी? प्लीज सांग मला काय झालंय. मी तिचा चेहरा पाहिला. तिच्या डोळ्यांमध्ये खूप दुःख होतं. चेहऱ्यावर खूप काही घडून गेल्यासारख्या वेदना होत्या. मनोरमा, साहेब, ती आपल्याच कुटुंबाशी संबंधित आहे. तुम्हाला आठवतंय का कोणी मनोरमा नावाचं? नाही, मला तर नाही आठवते काही. मित्र तू शांत हो. शांत हो. काहीतरी संबंध आहे, काहीतरी संबंध आहे साहेब. आपल्याला शोधून काढायला हवं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊजी. गुड मॉर्निंग. आई, बाबांना काही त्रास होत नाहीये ना? नाही, तसे बरे आहेत. पण रात्र रात्र बहुधा जागे असतात. का? तेच तर कळत नाहीये मला. ठीक आहे, मी बोलतो डॉक्टरांशी. शेखर, तुम्ही आत्ता घेताय चहा की ब्रेकफास्ट नंतर? नाही, मी नंतर घेतो. आई, मला सांग, तुझ्या आईचं नाव, आजीचं नाव सत्यभामा होतं का? हो. तुला आजीचं नाव आठवत नाहीये? नाही, तसं आठवतंय मला, पण तेव्हा मी लहान होतो ना, ती गेली तेव्हा. मग तुझ्या आजीचं नाव मनोरमा होतं का? नाही रे, माझ्या आजीचं नाव सरस्वती होतं. अच्छा. मग बाबांच्या आईचं नाव मनोरमा होतं का? हा, हे नाव का घेतोय? नाही,
भाऊजी काय आहे, म्हणजे कोण मनोरमा? म्हणजे मला असं वाटत होतं की आईकडे कोणाचं नाव मनोरमा आहे की काय, पण बाबांकडे कोणाचं नाव मनोरमा आहे? भाऊजी काय झालंय, मनोरमा बद्दल तुम्ही एवढं का विचारताय? काही नाही, सहज विचारतोय. आई तुला काही आठवतंय का? नाही रे, पण छान नाव आहे मनोरमा. मनोरमा कोणाचं नाव होतं हे जर आठवलं तर मला नक्की सांगशील? हो सांगते. कोणाचं नाव असेल मनोरमा? पण तू कशाला विचारतोयस? काही नाही, सहजच. म्हणजे असे डोक्यात माझ्या आलं की आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचं नाव मनोरमा आहे की काय, अशी उत्सुकता होती म्हणून, बाकी काही नाही. ह्याची बडबड संपतच नाहीये, ह्याच्या मनातलं काही ऐकूच येत नाहीये. त्यामुळे रुपाली मॅम, जरा एक काम होतं. बरं ऐक, बाबांनी आजीला मनोरमाबद्दल विचारलंय, पण मनोरमा नावाचं आपल्या फॅमिलीशी रिलेटेड नाहीये कोणी. आणि डोंट वरी, बाबांनी अगदी व्यवस्थित विचारले तिला काही डाऊट नाही आलाय. पण नेत्रा, मग ही मनोरमा आहे कोण आणि तिचा काय संबंध आहे आपल्या फॅमिलीशी? नाही साहेब, मनोरमा ह्या कुटुंबातली नाही आहे. काय? आबा ओळखतात मनोरमाला. आबा ओळखतात? पण कसे ओळखतात ते काही सांगायला तयार नाही आहेत आबा. का पण? तेच तर कळत नाहीये मला. काहीतरी गूढ आहे. आबा नक्कीच काहीतरी लपवतात माझ्यापासून. हो, त्या दिवशी पण वरदान असलेल्या स्त्रियांबद्दल आपल्याला ते सांगणार होते, पण आबा का लपवतायत आपल्यापासून? आणि आबांना माहिती आहे तर मी एकदा बोलू का आबांना? नाही साहेब, मला माहिती आहे ना, आबा नाही सांगणार. हा गारेकर, हो मी पोहोचतोय साईटवर. लक्षात आहे माझ्या मीटिंगचं. मित्रा, काय करायचं आता? माझं डोकंच चालत नाही. साहेब ऐका ना, आता तुम्ही कामावर जा, तुम्हाला उशीर होतोय ना. नाही नेत्रा, ते साहेब आपण बोलूया या विषयावर नंतर. आता तुमची मीटिंग सुद्धा आहे की नाही, तुम्ही जा, आपण खरंच बोलू नंतर. बरं ठीक आहे, पण नेत्रा तू काळजी घे आणि काहीही लागलं तरी फोन करशील मला. निघू मी? हो. बाय. बाय. फाल्गुनी, असं का होतंय? एकच घटना आहे, एकच वेळ आहे, मग एवढे तुटक तुटक संकेत काय येत आहेत? आणि आता या परिस्थितीत असे संकेत काय येत आहेत? या संकेतांचा आता घरात जे काही घडतंय, आबा, आजोबा, मनोरमा, या सगळ्याशी काही संबंध असेल का? बरं केतकी, रुपालीवर लक्ष ठेव.
म्हणजे त्याला काही त्रास होता कामा नये. हो भाऊजी, तुम्ही नका काळजी करू. मी लक्ष ठेवते. बरं चला निघूया. आई प्लीज बास झाला ताई. संपव तुझं नवस बिवस काय ते. हो. काय थांबलीस का? पटपट कर सगळं. ऐकलंस ना, शेखर भाऊजींनी तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. शेखर भाऊजींना सांगे ना मी. शेखर, हिंमत वाढली आहे का तुझी? नेत्रा, ए नेत्रा. अगं नेत्रा कुठे? काय झालं आई? काही हवंय का? नाही अगं, यांना सूप द्यायचं होतं. नेत्राच्या हातचं सूप असलं ना की अगदी व्यवस्थित संपवतात. थांबा मी बोलवते. हा ओ सॉरी. तुझं अजून चालूच आहे का? असू दे असू दे, नवस पूर्ण कर. मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारेन. जर तुमचं उत्तर हो असेल तर दोनदा डोळ्यांची उघडझाप करा, आणि नाही असेल तर एकदाच करा. मला सांगा, तुम्हाला सुद्धा मनोरमा दिसली होती? आजोबा, आजोबा सांगा ना मला, तुम्हाला दिसते का मनोरमा? तुम्ही त्या दिवशी माझ्या आबांना भेटलात ना? आबांना माहिती आहे मनोरमाबद्दल. पण मग मनोरमा इथे काय येते? तुमच्या खोलीत काय येते? आणि ती का रडत होती? आजोबा मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का ती का रडत होती? आजोबा सांगा मला, आजी कधीही येतील. माझ्यासाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कसं ओळखता मनोरमाला? सांगा ना, तुम्हाला कसं माहिती तिच्याबद्दल? कोण आहे मनोरमा? सूप पितायत ना ग? हो. मी बसते. हा हो. आजोबा, नाही नाही नेत्रा, हे कसं शक्य आहे? आता काल परवा आजोबांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. नाही नाही नेत्रा, हे इम्पॉसिबल आहे. काय बोलतेस तू? साहेब, मला संकेत आलाय आणि त्यात असंच दिसलं. आजोबा, नाही नेत्रा. साहेब, सावरा स्वतःला
आता आपल्याला आबांकडून सत्य जाणून घ्यावंच लागेल. मला सांगा, आपण उद्या वावशीला गाडी पाठवू शकतो आबांना आणायला? आपण यासाठी त्यांना इथे बोलवतोय कळलं तर ते नाही येणार, पण फक्त भेटायला म्हणून बोलवलं तर ते नक्की येतील. आबांना भेटणं खूप गरजेचं आहे साहेब. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय. हा खूप मोठा धक्का आहे, पण आता या संकेताबद्दल घरात कोणालाच काहीच बोलू नका. तुम्हाला माहितीये ना, सगळ्यांना खूप त्रास होईल. अगदी शेखर साहेब किंवा रुपाली बाई साहेबांना सुद्धा नाही.